नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. ओके, तर महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान हा जो विषय आहे, या विषयामध्ये एक महत्वपूर्ण टॉपिक आहे, जो आहे पुस्तके आणि लेखक म्हणजेच बुक्स अँड ऑथर्स. या टॉपिकवर परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आज आपण या ठिकाणी या टॉपिकवर 10 महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे असणार आहेत. तत्पूर्वी हा तुम्ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना महाराष्ट्र लॉ सीईटीचा अभ्यास करणं सोपं जाईल. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी देतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, चला तर मग पाहूया की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. यामध्ये पहिला प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं? हु रोट डिस्कव्हरी ऑफ इंडिया? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 1942 ते 1945 या काळात महाराष्ट्रातील अहमदनगर किल्ल्यात तुरुंगात असताना हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. ओके, आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे, नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ओके, द ऑथर ऑफ द बुक वेल्थ ऑफ नेशन्स. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय सी, ऍडम स्मिथ. ओके, या पुस्तकाचे लेखक स्कॉटिश अर्थशास्त्री आणि तत्वज्ञ ऍडम स्मिथ आहेत. या पुस्तकाचा अर्थशास्त्र आणि राजकीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला होता. त्याचबरोबर नोट डाऊन करून ठेवा, आधुनिक अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून यांना संबोधलं जातं. ओके, आधुनिक अर्थव्यवस्थेचे जनक कोणाला संबोधलं जातं? तर याचं उत्तर आहे ऍडम स्मिथ. ओके, तर हा सुद्धा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे, आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलंय वेल्थ ऑफ नेशन, ओके, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक कोणी लिहिले? हु रोट द बुक इंडिया विन्स फ्रीडम? तर याचा योग्य पर्याय आहे मौलाना अबुल कलाम आझाद. त्यांच्या दृष्टीने भारताच्या फाळणीचे एक उद्बोधक वर्णन आहे. ओके, ज्यात त्यांनी स्वातंत्र्याबद्दलच्या विचारांबद्दल सांगितलंय, तसेच स्वतःच्या अनुभवांबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे, हिंद स्वराज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? हिंद स्वराज वॉज रिटन बाय विच वन ऑफ द फॉलोइंग? ओके, त्याचा योग्य पर्याय आहे महात्मा गांधी. मित्रांनो, हिंद स्वराजला इंडियन होम रूल असंही म्हटलं जातं. तर तुम्हाला परीक्षेमध्ये द इंडियन होम रूल पुस्तक कोणी लिहिलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याचं उत्तर तुम्हाला माहित असलं पाहिजे, महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध हॅरी पॉटर मालिकेचे लेखक कोण आहेत? द ऑथर ऑफ वर्ल्ड फेमस हॅरी पॉटर सिरीज. ओके, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, जे के रोलिंग. ओके, जे के रोलिंग या नावाने ओळखली जाणारी एक ब्रिटिश लेखिका आहे. ओके, जी हॅरी पॉटर मालिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर 1997 ते 2007 दरम्यान 7 भागाची ही मालिका म्हणजे जी कादंबरी प्रकाशित केली गेली. ओके, आणि ही हॅरी पॉटर ही जी कादंबरी आहे, ती काल्पनिक जादू आणि थरार यावर आधारलेली ही एक मालिका आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जी लिहिलेली आहे ती जे के रॉलिंग या लेखिकेने लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आनंद मठ हे पुस्तक कोणी लिहिलंय? द बुक आनंद मठ इज ऑथर बाय पर्याय ए, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ओके, हा त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, तर आनंद मठ ही कादंबरी जी आहे ती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली आहे, आणि वंदे मातरम हे गीत देखील या कादंबरीतून मित्रांनो घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, हे नोट डाऊन सुद्धा करून ठेवायचंय. त्यानंतर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस रोड द बुक. ओके, त्याचा योग्य पर्याय आहे द इंडियन स्ट्रगल. ओके, हे पुस्तक 2 भागांमध्ये असून यात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे मित्रांनो. ओके, तर याच्या पहिल्या भागात 1920 ते 1934 या कालावधीचा समावेश आहे, आणि दुसऱ्या भागात 1935 ते 1942 या कालावधीचा समावेश आहे. आणि हे पुस्तक जे आहे द इंडियन स्ट्रगल हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, वॉर अँड पीस हे पुस्तक कोणी लिहिलंय? द बुक वॉर अँड पीस इज रिटन बाय, तर रशियन लेखक लिओ टॉल्स्टॉय यांची कादंबरी आहे, आणि या कादंबरीला वीर रसाचे महाकाव्य असेही संबोधलं जातं. ओके, तर कोणी लिहिलंय? हे पर्याय ए,
लिओ टोल्स्टॉय. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे डॅश डॅश हे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, डॅश डॅश इज द ऑथर ऑफ द बुक द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. ओके, त्याचं योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय. ओके, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ही एक जगप्रसिद्ध कादंबरी आहे आणि या कादंबरीसाठी त्यांना 1997 मध्ये बुकर पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं मित्रांनो. ओके, 1997 मध्ये बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं अरुंधती रॉय यांना. कोणत्या कादंबरीसाठी? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. पुढे आहे गीतांजली. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? द बुक गीतांजली इज ऑथर्ड बाय, याचा योग्य पर्याय आहे रवींद्रनाथ टागोर. ओके, तर या पुस्तकासाठी त्यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं. आणि गीतांजली या पुस्तकाचा अर्थ असा होतो की गीत अर्पण. ओके, गीत अर्पण असा या पुस्तकाचा अर्थ होतो. ओके मित्रांनो, तुम्हाला हे 10 प्रश्न समजले असतील. तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा, परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की वाचा. ओके, चला तर मग पुढे वळूया. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे, गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ऑथर ऑफ द बुक गीता रहस्य इज. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. ओके, जर तुम्ही बी एडुकेअर ऍप अजूनही डाउनलोड केला नसेल तर बी एडुकेअर ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी स्टोअरवर जाऊन तुम्ही स्कोर बुस्टर नावाचा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जसे पेपर असतो तशाच प्रकारचे काही पेपर सरावासाठी मिळतील, ते नक्की खरेदी करा. अशाच प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, ते सुद्धा सोडवा. ओके, अजून या कोर्सबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके, नंबर या ठिकाणी दिलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.